काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही. त्याने आम्हाला न्याय दिला नाही. म्हणजे असा झटपट निर्णय देणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच बघितलाय. शाखा पण आम्ही घेऊ शकतो, पण वेळ आली तर घेणार आम्ही, नक्कीच घेणार. तसं बघायला गेलं तर मी सांगणं खूप अवघड होईल, पण त्याला मी एकच सांगेन की तळागाळातला नेता जो छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा अन्यथा छोट्या छोट्या गोष्टींकडे स्वतःहून लक्ष देऊन स्वतः जाणार आणि त्याची विचारपूस करणार असा नेता खूप कमी बघायला मिळतो. म्हणजे बाळासाहेबांनंतर आम्ही बघितलं की बाळासाहेबांबरोबर आम्ही शाखा प्रमुख म्हणून मी काम केलं होतं. त्या शाखा प्रमुख पदाच्या वेळेला सुद्धा बऱ्याच अडचणी तिथे आल्या होत्या, कारण माझा विभागच मुळात कामाठीपुरा विभाग आहे आणि हा जगाच्या पाठीवर एकच विभाग असा आहे की तो अत्यंत वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि तिकडे काम करत असताना बरेच अन्याय होत होते आम्हाला. त्यावेळेला काही झालं कारण वर्चस्व काँग्रेसचं होतं त्यावेळेला. तिकडे काही भानगडी करायला गेलो तर लगेच आम्हाला जेल व्हायची, आम्हाला धरपकड आमची व्हायची. त्यावेळेला माझ्या कामाठीपुरामध्ये एक व्यक्ती असा होता की जो नेहमी लहान मुलांकडनं पैसे गोळा करून मी मोठ्या मोठ्या गँगबरोबर काम केलं आहे आणि त्यांना अशा खोट्या खोट्या काहीतरी गोष्टी सांगून आहे ना त्यांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडनं पैसे उकळायचा. तर त्यांच्या आयांनी बरेच वेळा माझ्याकडे कंप्लेंट केली होती. आणि त्याच्यानंतर आपल्या नागपुड्यामध्ये एक होत्या शबाना शेख मॅडम, त्या 2 स्टार ऑफिसर होत्या, महिला स्त्री होती ती. आणि त्या महिलेला त्यांनी अवाच्य शब्दामध्ये इतके घाणेरडे शब्द वापरले होते की ती बाई आजारीच पडली. आणि तिने रात्री मला फोन केला, ताई असंच आहे, मी कोणाकडे जाऊ शकत नाही, मला माहिती आहे की फक्त शिवसेना एकच असा पक्ष आहे की जो मला न्याय देईल. आणि तिचं मी सगळं ऐकून घेतलं. तिने तो तिच्याकडे जो रेकॉर्डिंग झालेला त्या शिवीगाळ केलेला जो सगळा पूर्ण डाटा होता तो तिने मला दिल्यानंतर मी ऐकल्यानंतर मलाच असं झालं की मी जाऊन त्याला मारू. कारण माझ्या विभागात पलीकडच्या भागात म्हणजे डंकर रोडला त्याचं ऑफिस होतं. आम्ही रेसर जाऊन आम्ही पोलीस स्टेशनला, नागपुडा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. त्यावेळेला त्या सगळ्या आया आल्या होत्या. परंतु झालं काय, तो एके ठिकाणी जिथे लपला होता तो माणूस सांगत आला की तो लपलाय तिथे. त्या महिलाच त्या आयाच होत्या. आणि मॅडम त्यावेळेला आजारी पडून म्हणजे त्या आल्या नाहीत, घाबरून आल्या नाहीत. कारण का सिनियरिटीच्या हिशोबाने त्याचं प्रमोशन होतं आणि आपलं प्रमोशन होणार नाही कदाचित, म्हणून त्या घाबरून आल्या नाहीत. त्या घरी तापाने झोपून होत्या. आणि तिकडे महिला सगळ्या घुसल्या. आणि घुसल्यानंतर त्यावेळेला फर्स्ट जी ॲक्शन घेतली एक्स्टॉर्शनची, ती माझ्यावर टाकली गेली. आणि टाकल्यानंतर मी 3 दिवस वॉन्टेड होते. 3 दिवस माझ्या घराखाली डबा होता. खूप माझी बदनामी केली गेली काँग्रेसकडनं पण आणि तिकडच्या शिवसैनिकांकडनं पण. कोणीच मला मदत केली नाही. त्यावेळेला आता हे सन्माननीय संजय राऊत ते म्हणाले होते तिला नेतेगिरी करायची तर जेलमध्ये जाऊ दे, तिला समजेल नेतेगिरी म्हणजे काय असते. आणि शेवटी काय झालं, त्यांना जेल झाली. त्यावेळेला फक्त एकराजी शिंदे होते, त्यांना आपले पूर्वीचे आपल्यासोबत असलेले हाजी आफत शेख त्यांनी जाऊन सांगितलं की आशाताईंना असं त्या 3 दिवस घरात नाहीत आणि त्याच्यावर मोठी केस होता, एक्स्टॉर्शनची केस झाली, त्यांना अटक होईल. साहेबांनी त्वरित तिकडचे त्यावेळेला जॉईंट सीपीना फोन केला, जयस्वाल साहेब होते. मी 3 दिवसानंतर घरी आले. मी पण महिला आहे, आई आहे. तुम्हाला 3 दिवस आपण 1 दिवस घराबाहेर राहिलो तर आपल्याला काय आपली तळमळ असते. मी घरी येऊन प्रथम अंघोळ वगैरे केली आणि पहिले साहेबांकडे गेले. खूप रडले साहेबांना, म्हणजे की साहेबांनी मला त्याच्यातून बाहेर काढलं. आणि हेच शिवसेना, ह्या शिवसेनेचं महत्व आहे जे सन्माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी राखलेलं आहे ते. कारण आजही आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो ना, तर एक असं कुठेतरी जवळच्या माणसाला आपण आपलं दुःख सांगतोय, ते ऐकून घेतात. आणि ज्या नेत्यांमध्ये ऐकून घेण्याची क्षमता असते ना, तो सर्व काही करू शकतो. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर जोडले गेलो. आणि सगळे पक्ष सगळीकडे, पाक्षिक सगळं असतं, राजकारण सगळीकडे असतं, पण ते कितपत घ्यायचं आणि कितपत सोडायचं हे आपल्यावरही असतं. मी सर्वप्रथम माझे काका किरण सुर्वे जे कामाठीपुराचे नगरसेवक होते, तर त्यावेळेला मी तिथे शाखा प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली होती. ते शाखा प्रमुख काम करत असताना अडचणी तर बऱ्याच आल्या, कारण लोक घाबरायची, राजकारण म्हणजे नको. आणि माझा कामाठीपुरा विभाग असा आहे ना की जो ज्या महिला वेळी कामगार आहेत, तिथले जे पुरुष आहेत ते त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी व्हीटी स्टेशन बांधलेलं आहे. महानगरपालिका जी दिमाखात आता उभी आहे ती त्यांनी बांधलेली आहे. त्यावेळेला इंग्रजांनी यांना तेलंगणावरनं, म्हणजे त्यावेळेला आंध्र प्रदेश होतं, एकत्र होतं आणि तिथून त्यांना बोलावलं होतं. कारण त्यांना माहिती होतं की मातीचं काम करणारे ही लोक एकदम हुशार लोक आहेत. गेटवे ऑफ इंडिया जिथे आपण मुंबईमध्ये प्रवेश करतो, ते गेटवे ऑफ इंडियाचं गेट पण त्यांनी बांधलं. आणि त्यांना सांगितलं की बाबा त्यावेळेला बेट होते, 7 बेटं होती, त्याच्यामध्ये भायखळा बेटमध्ये माझगाव बेट, बायकाळा बेट असं एकत्र होतं ते. तिकडे सांगितलं तुम्ही जाऊन वस्ती करा.
आणि त्या लोकांनी इतकं सुंदर एकीमेकीमध्ये समोरासमोर अशी घरं बांधली आणि ती लोक राहत होती. ते मातीचं काम करणारे म्हणून आज त्या एरियाला कामाटीपुरा असं नाव पडलेलं आहे. कामगार, मातीचं काम करणारा कामगार. परंतु काही लोक त्याचा खूप उपयोग करतात आणि बदनाम करायचा प्रयत्न करतात. त्यावेळेच्या इंग्रजांनी जो अधिकारी होता त्याचं नाव फॉरेस्ट होतं. त्या फॉरेस्टने ते फॉरेस्ट रोड असं नाव पडलं आणि तिकडे मग त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी त्यावेळेला त्यांनी ते काही बंगले केले होते किंवा काही एंटरटेनमेंटच्या गोष्टी केल्या होत्या. कामाटीपुरा हा विभाग रेड लाईट नाही आहे, हा मातीचं काम करणाऱ्या त्या श्रमिकांचा आहे ज्यांनी मुंबई बनवली. पण त्याची एक एक वीट रचलेला हा आपला तेलुगू माणूस आहे, पद्मशाली माणूस आहे. त्यात तेलुगू समाजामध्ये पण बरेच जाती आहेत, ते एकत्र त्यांनी काम केलेलं आहे. आणि यांच्या ज्या महिला होत्या त्या विडी कामगार. या विडी कामगार असताना विडी कामगारमध्ये म्हणजे दिवसाला 1000 बनवले की त्यांना 25 रुपये, मग 25 पासून 100 रुपयापर्यंत झालेले मी बघायचे. पण अशा वेळेला जेव्हा तंबाखूच्या सान्निध्यात तुम्ही नेहमी राहता तर तंबाखूच्या विड्या वळत असताना मी अनेक वेळेला ज्या वेळेला काही कारणास्तव आपण मध्ये किंवा ॲज अ शाखा प्रमुख म्हणून जायची तर हळूच्या महिला कुठेतरी आहेत ना ऑन्कोच्या डिपार्टमेंटला दिसल्या मला, ज्यांच्यामध्ये कुठेतरी ब्रेस्टमध्ये त्यांना गाठ होती, त्यांना दुखत होतं. पण त्याही महिला का बोलत नव्हत्या की त्यांना अशी भीती होती की उद्या मला जर कॅन्सर आहे म्हणून समजलं तर उद्या माझ्या मुलीला मागणं येणार नाही की यांच्या घरामध्ये कॅन्सरचं पेशंट आहे. तर असं बरेच दबत्या आवाजामध्ये कामाटीपुरातली लोक काम करत होते. ह्या महिला आता विडी कामगार सुद्धा म्हणजे विडे पण बंद झाल्यात, पण आता या चांगल्या टेलर आहेत. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, सन्माननीय एकनाथजी शिंदे, आम्ही त्यांना भाईच म्हणतो कारण आम्हाला खूप जवळचा माणूस आहे तो. ज्या वेळेला मी सांगितलं की साहेब हा कामाटीपुरा आहे, ह्याच्यामध्ये 3000 महिला टेलर आहेत ज्या आज पण मनीष मल्होत्रांसारख्या काही त्यांच्या गोष्टी टिकली लावण्यापासनं वेगवेगळं त्यांच्याकडे जी कलाकृती आहे ना त्याला कुठेतरी काम दिलं पाहिजे आपण. नागली साहेबांनी नेहमी त्यांचा संवाद तसा आहे. डायरेक्ट त्यांनी महाप्रीतमध्ये फोन केला, MSMEने फोन केलेत आणि त्यांनी सांगितलं की ताईंचा हा प्रोजेक्ट हा झालाच पाहिजे. तर त्या अनुषंगानेच शाखा प्रमुख सोशल वर्क होतं, कारण बाळकडू होतं आम्हाला बाळासाहेबांचं की 80% तुम्ही समाजकारण करा आणि 20% तुम्ही राजकारण करा. पण बाळासाहेबांनंतर सगळं उलटं जाईल. परंतु त्यानंतरचं जे लोटांगण घालणं, नमस्कार करणं, या करणं जे आता नेहमी इतर लोक करतात आहे तर ते आम्हाला नाही पटलं. कारण आयुष्यामध्ये आम्ही कधीच असं काँग्रेसला मतदान करणं हे आमच्या कधीच रक्तात नव्हतं. त्याच्यामुळे एक हिंदुत्वाचा पक्ष म्हणून आपण ह्याच्याकडे नेहमी बघत होतो. आणि हिंदुत्वापेक्षा साहेबांनी, बाळासाहेबांनी जे त्यावेळेच्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, ज्यांचं म्हणजे कुठल्याही गोष्टींशी संबंध, समाजकारणाचे संबंध नसतानाही नगरसेवक झाले, आमदार झाले, महापौर झाले, खासदार झाले. पण आज मी पाहते की बरीच लोक जी काम करणारी आहेत, ज्या बाळासाहेबांच्या उद्देशाने चालणारी, त्यांचं ज्यांनी बाळकडू प्याने ते सगळ्याच शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे. ते एवढ्यासाठीच येतात की साहेब काय करतात, त्यांच्याकडे एखादं दुःख मांडलं की लगेच ते फोन लावतात, हे बाबा आम्ही तुमच्या पत्रिकारांनी त्यांच्या लोकांना पाठवतो, तुम्ही त्याचं निरसन करा. परवाच धोबीघाट पण नाही केसारेचा विषय होता, 16 वर्ष झाले. त्याच्यामध्ये बऱ्याच कडचे स्थानिक नगरसेवक होते जे शिवसेनेचे होते, त्यांनी स्वतःच्या झोपड्या अपात्र होत्या त्या पात्र करून घेतल्या आणि जे पात्र लोक होते त्यांना बाहेर काढलं. आणि आज 16 वर्ष तो प्रोजेक्ट रखडला होता. आणि आज 16 वर्षानंतर म्हणजे 16 वर्षामध्ये त्यांची एवढे 100 लोक त्यांची त्याच्यामध्ये त्यांचं निधन पावलं. आताच 2-3 महिन्यापूर्वी तिथल्या एका तरुणाने की घर नाही आम्हाला, आम्ही रस्त्यावर राहतोय, माझ्या मुली मोठ्या झाल्यात, माझ्या बायकोला दुसऱ्यांच्या घरी थोडी भांडी करावी लागतात म्हणून त्याने आता विष प्यानं, एकाने फाशी लावून घेतली, एका हार्ट अटॅकने गेलाय. अशा बऱ्याच केसेस झाल्या. आणि ती आता सन्माननीय साहेबांनी रवींद्र फाटक आपले जे आमदार आहेत त्यांच्याकडे ती जबाबदारी माझ्याबरोबर दिलेली आहे. तर तो आता तडीस लागतोय. म्हणजे असा झटपट निर्णय देणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच बघितला. साहेबांचा तो वर्ड म्हणजे तो शब्द आहे, तो ऐकण्यासाठी आम्ही काय करत असतो की नेहमी त्यांचे जुने व्हिडिओ आम्ही ऐकत असतो की त्याच्यामुळे जी आम्हाला एक संजीवनी मिळते ना की लोकांचं काम करण्यासाठी. रणरागिणी म्हणजे काय, ते आपोआप ताकद येते. मग आम्ही पोलिसांना पण नडतो, रस्त्यावर कोणी जर काय केली गडबड त्याला पण नडतो, कोणावर काय अन्याय झाला त्याला नडतो. बाळासाहेबांच्या मागे सतत महिला म्हणजे मीनाताई ठाकरे आम्ही ज्यांना मा म्हणतो, ती महिला किंवा त्या आईना माना बघितलं तर एक सोज्वळ रूप त्यांचं होतं. परंतु तेवढ्याच त्या करारी होत्या ज्यांच्यामुळे बाळासाहेब उभे राहिले. आज त्याच्या पाठीशी होत्या त्या. म्हणजे अगदी म्हणतात ना की
सामाजिकरित्या पण आणि एक भावनिकरित्या पण आणि परत एक इमोशन असतं ना की मला हे करायचंय. आज किती जरी गराडा असला महिलांचा तरी पण मासाहेब एका साईडला उभ्या राहायच्या. आम्ही खूप लहानपणी माझ्या आईबरोबर जाऊन आम्ही जेव्हा जुनं शिवसेना भवन होतं तिथे हळदी कुंकू व्हायचं पूर्ण मुंबईचं. तर त्यावेळेला मा एकदम नटून एकदम साध्या सोजवळ रूपामध्ये पण त्या इतका सुंदर दिसायच्या. आणि त्यावेळेला सांगितलं की या माझ्या सगळ्या रणरागिणी. कारण आम्हाला माहिती होतं की उद्या काही झालं तर बाळासाहेब पोलीस स्टेशनपर्यंत येणार, स्वतः येणार. तर त्याच्यामुळे आज दिघे साहेबांसारखी आज नेतृत्व आपल्याला मिळाली, एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व मिळालं. आणि आपण कुठेही पॉलिसी आपलं हिंदुत्व सोडून आपण काहीच नाही केलं. गेल्या सरकारनं त्याला असं करून ठेवलेलं आहे ना. कारण ह्याच्या आधी तुम्ही म्हणाल तर थोडे दिवस काही काळ सुद्धा काँग्रेसचं सरकार होतं तरी कधीच लक्ष दिलं नाही. ह्याने येते ना इथपर्यंत म्हणाले गेले की आत्ताचे जे विद्यमान तिकडचे खासदार आहेत त्यांनी सांगितलं की ही लोक कुऱ्हाड्यात राहणारी हो. म्हणजे आम्ही काही कोंबडे आहोत का, किंवा आम्ही एखाद्या खाडीत राहून मग आम्ही तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही आमच्या माना कापणार आहात का. म्हणजे तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलं त्याचं तर तुम्हाला निरसन करायचं नाहीये. पण उलट जितेंद्र आव्हाडाने म्हणाले हे तर सब रेड लाईट एरिया आहे. आमचं एक दुर्भाग्य आहे की काही लोकांना फोडून त्या आमदारानं तिथे दोन्ही वेळेला बाहेरचे नगरसेवक आणले. तर बाहेरच्या नगरसेवकला काय कळणार. तुम्ही राहणार AC मध्ये 24 तास राहणार, तुम्हाला काय कळणार आहेत की माझी महिला जेव्हा बाजार आणायला जाते त्यावेळेला इकडची जी बसबसपुरीमधले काही फॉरेस्ट रोडची लोक इथे येऊन आता दादागिरी तिथे राहतात, ते लुटतायत लोकांना. तर ते लोक जे त्यांचे कस्टमर आहेत ते आमच्या चांगल्या महिन्यांच्या मागे घरपर्यंत यायला लागलेत आणि याची कुठलीही सुनवाई होत नाहीये. तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आता सुरुवात करतोय त्याची. आणि त्याच्यासाठी रिडेव्हलपमेंट आणि स्वच्छता ह्याच्यावर जास्त लक्ष घालतो. कारण मी विचारे मराठा आहे आणि माझे मिस्टर तेलुगू, त्याच्यामुळे त्यांची पण नाळ तिथे जोडली गेलेली आहेत. कारण त्यांची आई 9 वर्षाची असताना तिथे लग्न होणार तेव्हापासून आपण आलो. त्यावेळेला ती तिकडची इमारत होती दगडी बिल्डिंग म्हणून इंग्रजांनी शाळा म्हणून त्या तेलुगू लोकांसाठी जे कारागीर होते त्यांच्यासाठी ती शाळा म्हणून केलं होतं. आणि तिथे ते कुठेही राहत होते त्यावेळेचं असं होतं. आणि त्यावेळेला असं म्हणलं गेलं की तिथे सगळे रेड लाईटमध्ये राहतात, ते रेड लाईटमध्ये लोक आहेत असं तसं बोलल्यानंतर काही मी जाऊन उद्धव साहेबांना स्वतः सांगितलं. म्हणलं साहेब असं बोललं जातं. आज मी पण ग्रॅज्युएट आहे, मी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन केलं आहे KC मॅनेजमेंटमधून. मी सैफीला 7-8 वर्ष काम केलं तिकडे. आकाशवाणीमध्ये मी न्यूज रीडर होते. आणि आज त्या एरियामध्ये आम्ही राहतोय म्हटलं तर का, कारण ही जी गरीब जनता आहे यांना कुठेतरी न्याय द्यायचा आहे, त्यामुळे आम्ही तिथे राहतो. हे बोलत असताना त्याने आम्हाला न्याय दिला नाही. आम्ही शाखा पण आम्ही घेऊ शकतो, कारण त्या शाखा आमच्या पूर्वजांनी म्हणजे माझ्या काकांनी वगैरे अनंत पारकर म्हणून होते, त्याने ती शाखा वगैरे दिलेली आहे. तर तिकडे जाऊन सुद्धा आम्ही घेऊ शकतो. पण वेळ आली तर घेणार आम्ही, नक्कीच घेणार. म्हणजे आताचा काळ कसा आहे, इन्स्टंट आहे. म्हणजे तुम्हाला आता पाहिजे, आता रिझल्ट पाहिजे. पेशन्स कोणाला होते, जे पूर्वीचा काळ होता जो 20व्या शतकाच्या आधीचा होता. त्याच्या 96 नंतर 98 नंतर जे काही नेतृत्व आलं ते मवाळ नेतृत्व आलं. त्याच्यामध्ये कुठे डिसिजन होत नव्हता. अरे बापरे हे करायला पाहिजे का, बघूयाला मग ते अंतर होतं. पण आता लोकांना अंतर नको आहे ना, तुरंत त्यांना रिझल्ट पाहिजे. मग ते रिझल्ट देण्याबद्दल कोण आहे, तो एकमेव एकनाथजी शिंदे. त्यांच्या कामामध्ये कुठेही तिरंगाई नसते. हे माझं काम झालंच पाहिजे, गरीबाला हे घर मिळालं पाहिजे. अगदी शौचालय बांधण्यापासून ते नसतील, फंडाची अवेलेबिलिटी नाही ना, कुठून तरी ते करणार पण त्यांना देणार. तर ही जी तळमळ आहे ना ही मनापासून हवी असते. ही लोक गाफील आहेत, यांना डाऊनला ग्रासरूटला काय चाललं हे माहिती नाहीये की आज लोक कशी वळतात. अरे हॉस्पिटलमध्ये गेलं तर मुख्यमंत्री सहायता योजनामध्ये पटकन पैसे येतात. असं पण नाही की 1 महिना तुम्ही हे पत्र आणा ते पत्र आणा, लागतात ते लिगल. पण ज्या वेळेला तातडीची जी मदत असते ना ती मिळते त्यांना. आज त्याच्यासाठी काय आम्ही वाट बघायची का, तो पेशंट कधी मरेल त्याच्यानंतर तुम्ही देणार. मुख्यमंत्री सहायता योजना जे कक्ष आहे हे कधी माहीत झाला, ज्या वेळेला शिंदे साहेबांनी तो जोरात चालू केला मंत्रालयामध्ये, त्यांची टीम त्यांनी तिथे बसवली. हे आधी कधी होतं का. कधीतरी मुख्यमंत्र्यांना भेटावं असं वाटायचं तर कधीतरी जाऊ शकलो असतो का. तिथेच मातोश्रीच्या गेटवर सांगायचं, नावं जर सांगितली गेली तरच आतमध्ये प्रवेश मिळायचा. बोलवलं तरच जायचं, नाही तर जायचं नाही. मग आम्ही आमच्या व्यथा सांगायच्या कोणाला. शिंदे साहेब एक असा व्यक्ती आहे की जो माझ्यासारख्या शिवसैनिकसाठी नागपडा पोलीस स्टेशनला फोन करून ते म्हणू शकतात की अख्खी शिवसेना मी उतरवेन जर माझी ताई घरी आली नाही तर. तर मग हा एक चमत्कार आहे ना. तर ही जी भावना आहे ना ही काही पैसे देऊन खोके देऊन होत नाही बघ, ही मनापासून यावी लागते.
जी आलेली आहे लोकांमध्ये. आणि आता बदल होईल ना हळूहळू. आम्ही आहोत ना, जबाबदाऱ्या येस साहेबांनी. सर्वात प्रथम आता आम्ही पुढाकार घेऊन ते योजना सगळ्या ज्या आहेत त्या आणल्यात. त्याच्यामध्ये पहिली योजना आहे आरोग्य योजना. ज्या साहेबांनी ज्या बंद पडलेल्या होत्या, म्हणजे कलेक्टर ऑफिस हे कोणाला माहिती नव्हतं. अरे ओल्ड कस्टम माहिती होतं, पण ओल्ड कस्टममध्ये कलेक्टर बसतो हे कोणाला माहिती नव्हतं. आणि साहेबांनी शक्यतो करून मुलींच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीमध्ये, जसं आता मुलीचा जन्म झाला की लगेच तिच्या अकाउंटमध्ये तुम्ही 5,000 टाकताय, मग 7,000 टाकताय. असं करून ती वयाची 18 वर्षाची होईपर्यंत तिच्याकडे 75,000 तुझ्या अकाउंटला रेडी होतात.